लोकशाही मराठीचा आणि रुद्रचा एक्झिट पोल काय म्हणतो एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई पक्षनिहाय जागा भाजप 80 ते 90, शिवसेना 35 ते 40, शिवसेना उभाटा 60 ते 70, मनसे 7 ते 12, काँग्रेस 22 ते 27, वंचित 1, इतर 10-15। तर मुंबई पक्षनिहाय वोट शेअर 26% भाजपा, 13% शिवसेना, 25% शिवसेना उभाटा, 8% मनसे, 10% काँग्रेस, 2% वंचित आणि 16% इतर। मुंबई युतीनिहाय जागा भाजप शिवसेना 115 ते 130, शिवसेना उभाटा आणि मनसे 67 ते 82, काँग्रेस वंचित 22 ते 27 आणि इतर 10 ते 15। मुंबई युतीनिहाय वोट शेअर भाजप शिवसेना 39%, शिवसेना उभाटा आणि मनसे 33%, काँग्रेस आणि वंचित 12%, तर इतर 16%। लोकसभा मतदारसंघ युतीनिहाय जागा आपण पाहतोय। मुंबई उत्तर मध्ये भाजप शिवसेना 33, शिवसेना उभाटा मनसे 4, काँग्रेस वंचित 4, इतर 0, एकूण 41। मुंबई उत्तर पश्चिम भाजप शिवसेना 26, शिवसेना उभाटा मनसे 13, काँग्रेस वंचित 4, इतर 0, एकूण 41। मुंबई उत्तर पूर्व भाजप शिवसेना 18, शिवसेना उभाटा मनसे 13, काँग्रेस वंचित 2, इतर 5, एकूण 38। मुंबई उत्तर मध्य भाजप शिवसेना 18, शिवसेना उभाटा मनसे 13, काँग्रेस वंचित 8, इतर 1, एकूण 40। मुंबई दक्षिण भाजप शिवसेना 13, शिवसेना उभाटा मनसे 11, काँग्रेस वंचित 6, इतर 3, एकूण 33। मुंबई दक्षिण मध्य भाजप शिवसेना 13, शिवसेना उभाटा मनसे 17, काँग्रेस वंचित 3, इतर 1, एकूण 34। तर एकूण भाजप शिवसेना 121, शिवसेना उभाटा मनसे 71, काँग्रेस वंचित 25, इतर 10, एकूण 227। लोकसभा मतदारसंघ युतीनिहाय वोट शेअर आपण पाहतोय। मुंबई उत्तर भाजप शिवसेना 48%, शिवसेना उभाटा मनसे 31%, काँग्रेस वंचित 9%, इतर 12%, एकूण 100%। तर मुंबई उत्तर पश्चिम मध्ये भाजप शिवसेना 39%, शिवसेना उभाटा मनसे 35%, काँग्रेस वंचित 9%, इतर 14%। मुंबई उत्तर पूर्व भाजप शिवसेना 41%, शिवसेना उभाटा मनसे 32%, काँग्रेस वंचित 10%, इतर 17%। मुंबई उत्तर मध्य मध्ये भाजप शिवसेना 35%, शिवसेना उभाटा मनसे 32%, काँग्रेस वंचित 10% आणि इतर 17%। तर मुंबई उत्तर मध्य मध्ये भाजप शिवसेना 35%, शिवसेना उभाटा मनसे 32%, काँग्रेस वंचित 15% आणि इतर 18%। मुंबई दक्षिण भाजप शिवसेना 37%, शिवसेना उभाटा मनसे 31%, काँग्रेस वंचित 14% आणि इतर 18%। मुंबई दक्षिण मध्य मध्ये भाजप शिवसेना 36%, शिवसेना उभाटा मनसे 36%, काँग्रेस वंचित 13%, इतर 15%। तर एकूण भाजप शिवसेना 39%, शिवसेना उभाटा मनसे 33%, काँग्रेस वंचित 12%, तर इतर 16%। एक्झिट पोलनुसार कोकण विभाग आपण पाहतोय। यामध्ये मुंबईमध्ये भाजप 80 ते 90, शिवसेना 35 ते 40, राष्ट्रवादी अजित पवार गट 2 ते 3, काँग्रेसला 22 ते 27, शिवसेना उभाटा 60 ते 70, राष्ट्रवादी शरद पवार गट 1, मनसे 7 ते 12, इतर 8 ते 12। तर ठाण्यामध्ये भाजप 25 ते 30, शिवसेना 50 ते 55, राष्ट्रवादी अजित पवार गट 5 ते 8, काँग्रेस 1 ते 2, शिवसेना उभाटा 8-12, राष्ट्रवादी शरद पवार गट 12 ते 15, मनसे 2 ते 4 आणि इतर 5 ते 7। तर नवी मुंबईमध्ये आपण पाहिलं तर भाजपाला 58 ते 62, शिवसेनेला 44 ते 48, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1, काँग्रेसला 0, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला 2 ते 3, काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवारला 1, मनसेला 1, इतर 1। तर मीरा भाईंदरमध्ये भाजपला 50 ते 55, शिवसेनेला 25 ते 30, राष्ट्रवादी अजित पवारला 2 ते 3, काँग्रेसला 8 ते 10, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला 5 ते 7, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 ते 2, मनसेला 1 आणि इतर 3 ते 4। वसई विरारमध्ये भाजपला 40 ते 50, शिवसेनेला 2 ते 3, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 ते 2, काँग्रेसला 5 ते 6, उभाटाला 4 ते 5, शरद पवार यांच्या गटाला 0, मनसेला 1 आणि इतर 45 ते 55। तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 45 ते 50, शिवसेनेला 50 ते 55, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1, काँग्रेसला 1 ते 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला 10 ते 15,
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला 1, मनसेला 4 ते 6 आणि इतर 2 ते 5. तर उल्हासनगरमध्ये भाजपला 28 ते 32, शिवसेनेला 35 ते 40, अजित पवार गटाला 4 ते 8, काँग्रेसला 1 ते 2, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला 2 ते 4, शरद पवार यांच्या गटाला 0, मनसेला 1 आणि इतर 4 ते 8. तर भिवंडीमध्ये भाजपला 18 ते 22, शिवसेनेला 10 ते 15, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 0, काँग्रेसला 25 ते 30, तर उभाटा गटाला 1 ते 2, शरद पवार यांच्या पक्षाला 3 ते 5, मनसेला 0, इतर 30 ते 35. तर पनवेलमध्ये भाजपला 50 ते 55, शिवसेनेला 1 ते 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1, काँग्रेसला 4 ते 8, उभाटा गटाला 7 ते 10, पवारांच्या राष्ट्रवादीला 2 ते 5, मनसेला 1 आणि इतर 15 ते 20. लोकशाही मराठी आणि रुद्रचा हा एक्झिट पोल आपण पश्चिम महाराष्ट्र पाहतोय. पुण्यामध्ये भाजपला 90 ते 100, शिवसेनेला 8 ते 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 30 ते 40, काँग्रेसला 10 ते 15, उभाटा गटाला 2 ते 3, पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 5, मनसेला 2 ते 3, इतर 5 ते 10. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला 70 ते 85, शिवसेनेला 4 ते 8, अजित पवार गटाला 35 ते 50, काँग्रेसला 0, उभाटाला 1 ते 3, पवारांच्या राष्ट्रवादीला 1 ते 2, मनसे 1 ते 2 आणि इतर 2. तर कोल्हापूरमध्ये भाजपला 20 ते 25, शिवसेनेला 15 ते 20, अजित पवार गटाला 5 ते 10, काँग्रेसला 28 ते 32, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला 1 ते 2, शरद पवार यांच्या गटाला 1, मनसे 0 आणि इतर 3 ते 5. इचलकरंजीमध्ये भाजपला 30 ते 40, शिवसेनेला 3 ते 5, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 ते 2, काँग्रेसला 0, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला 1 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0, इतर 20 ते 30. सांगलीमध्ये भाजपला 35 ते 40, शिवसेनेला 1 ते 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 15 ते 20, काँग्रेसला 14 ते 18, उभाटाला 0, राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाला 7 ते 10, मनसेला 0, इतर 2. तर सोलापूरमध्ये भाजपला 55 ते 65, शिवसेनेला 8 ते 12, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला 8 ते 10, काँग्रेसला 8 ते 12, उभाटाला 1 ते 2, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 ते 2, मनसेला 0 आणि इतर 10 ते 15. तर मराठवाड्याचा हा एक्झिट पोल आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 20 ते 25, शिवसेनेला 30 ते 35, शरद पवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 1 ते 2, काँग्रेसला 4 ते 5, उभाटाला 12 ते 18, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला 1, इतर 30 ते 40. लातूरमध्ये भाजपला 25 ते 29, शिवसेनेला 0, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला 4 ते 7, काँग्रेसला 28 ते 33, उभाटाला 0, 1, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला 1 ते 2, मनसे 0, इतर 3 ते 5. नांदेडमध्ये भाजपला 35 ते 40, शिवसेनेला 10 ते 15, अजित पवार यांच्या गटाला 0 ते 2 ते 5, काँग्रेसला 12 ते 17, उभाटाला 0, शरद पवार यांच्या गटाला 0, मनसेला 0 आणि इतर 12 ते 17. परभणीमध्ये भाजपला 8 ते 12, शिवसेनेला 3 ते 5, अजित पवार यांच्या गटाला 15 ते 20, काँग्रेसला 8 ते 12, उभाटाला 10 ते 15, शरद पवार यांच्या गटाला 1 ते 2, मनसेला 0, इतर 5 ते 10. तर जालनामध्ये भाजपला 28 ते 33, शिवसेनेला 20 ते 25, अजित पवार यांच्या गटाला 1 ते 2, काँग्रेसला 8 ते 12, उभाटाला 1 ते 2, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 2, मनसे 0, इतर 3 ते 5. तर एक्झिट पोल उत्तर महाराष्ट्राचा आपण पाहतोय. नाशिकमध्ये भाजपला 55 ते 65, शिवसेनेला 32 ते 35, अजित पवार यांच्या गटाला 5 ते 6, काँग्रेसला 5 ते 6, उभाटाला 16 ते 20, शरद पवारांना त्यांच्या गटाला 0, मनसेला 2 ते 3, इतर 2 ते 4. मालेगावमध्ये भाजपला 5 ते 10, शिवसेनेला 10 ते 15, अजित पवार यांच्या पक्षाला 0, काँग्रेसला 5 ते 10, उभाटाला 0, शरद पवार यांच्या पक्षाला 0, मनसेला 0, इतर 55 ते 65. अहिल्यानगरमध्ये भाजपला 19 ते 24, शिवसेनेला 8 ते 12, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला 20 ते 25, काँग्रेसला 1 ते 3, उभाटाला 2 ते 5, शरद पवार यांच्या पक्षाला 2 ते 4, मनसेला 0, इतर 3 ते 6. जळगावमध्ये भाजपला 35 ते 40, शिवसेनेला 12 ते 17, अजित पवार यांच्या पक्षाला 1 ते 2, काँग्रेस 0, उभाटाला 5 ते 10, पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला 0, इतर 2 ते 3. धुळ्यामध्ये भाजपला 45 ते 50, शिवसेनेला 5 ते 10, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 ते 8, काँग्रेसला 3 ते 5,
उभाटाला 3 ते 5, शरद पवार यांच्या पक्षाला 1 ते 2, मनसेला 0 आणि इतर 5 ते 10. तर हा एक्झिट पोल विदर्भाचा आहे, ज्यामध्ये नागपूरमध्ये भाजपला 80 ते 90, शिवसेनेला 2 ते 3, राष्ट्रवादी अजित पवारला 1 ते 2, काँग्रेसला 45 ते 55, उभाटाला 2 ते 3, शरद पवार यांच्या पक्षाला 1 ते 2, मनसेला 1, इतर 8 ते 10, अमरावतीमध्ये भाजपला 30 ते 35, शिवसेनेला 3 ते 4, अजित पवार यांच्या पक्षाला 20 ते 25, काँग्रेसला 10 ते 15, उभाटाला 1 ते 2, शरद पवार यांच्या पक्षाला 0, मनसे 0, इतर 12 ते 17. चंद्रपूरमध्ये भाजपला 22 ते 27, शिवसेनेला 1 ते 3, अजित पवार यांच्या पक्षाला 3 ते 5, काँग्रेसला 22 ते 27, उभाटाला 3 ते 5, पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसे 0, इतर 8 ते 12. तर अकोल्यामध्ये भाजपला 45 ते 50, शिवसेनेला 1 ते 2, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4, काँग्रेसला 10 ते 15, उभाटाला 3 ते 5, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला आणि मनसेला 0, इतर 8 ते 12. एक्झिट पोल पुण्यामध्ये पक्षनिहाय जागा आपण पाहतोय. भाजपला 90 ते 100 जागा, शिवसेनेला 8 ते 12, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 30 ते 40, काँग्रेसला 10 ते 15, शिवसेना उभाटाला 2 ते 3, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला 1 ते 2, मनसेला 1 ते 2 आणि इतर 2. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.